नमस्कार, मी दत्ता कानवटे. सध्या संपूर्ण देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती आंदोलन झालं आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला जसा अभ्यासकांना किंवा इतर उत्साही लोकांना अपेक्षा होती तसा काही चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कुठंतरी कॉक्रोच जनता पार्टीचा हा संपूर्ण विषय फुसकाबार ठरतोय का, अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. या संदर्भात आपण प्रतवार बोलणार आहोत. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार, ॲनालायझर या वृत्तवाहिनीचे संपादक सुशील कुलकर्णी यांच्यासोबत. सुशील कुलकर्णी सर, तुमचं स्वागत आहे माझ्या राष्ट्रभूमी या चॅनलमध्ये. नमस्कार. प्रश्न थेट असा आहे की कॉक्रोच जनता पार्टी हा संपूर्ण विषय आता फुसकाबार ठरतोय का, काय वाटतंय तुम्हाला? दत्ता, पहिल्यांदा पत्रकारिता सोडून यूट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमावर आपण आलात त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. थँक्यू सर. तुम्ही नावही राष्ट्रभूमी निवडलंय म्हणजे ते जरा व्यापक आहे, मोठं आहे. जी. मी यासाठी हे सांगितलं की आपण जेव्हा छोट्या कल्पना सोडतो आणि मोठ्या कल्पनांच्याकडे जातो तेव्हा ती मांडण्यासाठीची संकल्पनासुद्धा तेवढीच मोठी आणि भव्य असावी लागते. जी. फुसकाबार म्हणाल म्हणून सांगतो. जी. कॉक्रोच हा जो एक शब्द आहे ना, तो कॉक्रोच हा शब्द फार महत्त्व ठेवून नसतो. म्हणजे एका क्षुद्र जीवाला झुरळ असं म्हटलं जातं. ज्या झुरळाचं अस्तित्वच मुळात घाणीत, अडचणीच्या ठिकाणी, दुर्गंधीतून किंवा कचऱ्यातून निर्माण होतं, तिथे वाढतो तो. तर असा कॉक्रोच ही कन्सेप्ट घेऊन तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्या कन्सेप्टचीच श्रीमंती नसते त्यात. आणि असं कल्पनेचं दारिद्र्य घेऊन कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असाल, म्हणजे तुम्ही चॅनल सुरू कराल तेव्हा असं काही कॉक्रोच, ढेकूण असं काही ठेवाल का नाव त्याला? नाही, बिलकुल नाही. आवडणार आहे, लोकांना ते आवडणार नाही. मुळात ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये चांगुलपणाची भावना नसते असं काही नाव घेऊन तुम्ही सुरू करणार असाल तर ते लोकांना पचत नाही. आता तुमचा पुढचा प्रश्न लगेच येईल की मग एवढे मिलियन्समध्ये कसं काय फॉलोअर्स झाले? काय आहे की कीर्तन चालू असताना मंदिराच्या बाहेर थबकणारी पावलं ही कमी असतात, पण त्याच गावच्या पारावर तमाशा चालू असेल तर थबकणारी पावलं जास्त असतात. बघतात लोक. तमाशा बघायला आवडतो म्हणून तमाशा घरात आणला जात नाही, नाही आणला जात. लोक बघायला थांबतील तमाशा, काय प्रॉब्लेम नाही आहे, लोक बघायला थांबतील, पण घरात आणला जात नाही. तमाशातल्या विषयावर घरी जाऊन बायकोशी चर्चा नसते करतायत. म्हणजे कीर्तनाबद्दल घरात चर्चा होते. तसं त्याचा ऍक्सेप्टन्स लेवल जो आहे ना, तो कॉक्रोच या शब्दाला आणि या संकल्पनेला मिळत नाही. आणि मुळात कॉक्रोच ही जी कन्सेप्ट आली आहे ती देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांच्या बाबतीत तरुणांची अवस्था कॉक्रोच सारखी झालेली आहे असं म्हणलेल्या वाक्यावर होते. बोललेत सरन्यायाधीश, राग सरन्यायाधीशांच्या वाक्याचा तो निघतोय धर्मेंद्र प्रधान नावाच्या शिक्षण मंत्र्यावरती, मानव संसाधन विकास मंत्र्यावरती. तुम्ही प्रधानांच्या वरती बोलताय, तुम्ही ह्याच्यावरती बोलताय, इथपर्यंत सगळं ठीक होतं. तुम्ही नंतर पंतप्रधानांच्या वरती बोलायला लागले, तोही राजकीय विरोध आपण समजू शकतो, तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही या कामामध्ये देशविघातक शक्तींना जवळ करायला लागले. मग तुम्ही भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या माणसाला आपला आदर्श मानायला लागले. तुम्ही टर्किश न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू द्यायला लागले. अशा वेळेला तुर्किस्तानच्या त्यावर बोलूच आपण. तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार असाल तर या देशातला तरुण भावना प्रधान नक्कीच आहे पण मूर्ख नाही आहे. तो भावना प्रधान आहे. म्हणजे तो हे चूक होत आहे, एवढी लोक मरत आहेत, पेपर फुटी होते, लीक होत आहे, चूक आहे, याच्या विरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे, हे पेपर फुटी बंद व्हायलाच पाहिजे, या मताशी प्रत्येक तरुण सहमत आहे. प्रत्येक माणूस सहमत, तरुण कशाला हवा, प्रत्येक माणूस सहमत आहे. पण याच्या आडून तुम्ही एकाचं वाक्य, दुसऱ्याचा अपराध, तिसऱ्यावर वार आणि मग घेऊन इंद्राय तक्षकाय स्वाहा करून सगळीच व्यवस्था उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करणार असाल तर लोकांना ते पटत नाही. त्यामुळे तो फुसकाबार ठरलेला नाही आहे. बाजारातून मोठ्या आवाजाचा आणलेला फटाका वाजला नाही म्हटल्यावर जे आणणाऱ्याचं दुःख असतं ना, ते दुःख या कॉक्रोच जनता पार्टीला आणणाऱ्यांना झालेलं आहे. त्यात बारूदच नव्हतं हे लक्षात आलेलं आहे, बाकी काय नाही. दुसरा विषय त्यांचं जे 6 जूनला आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्यामध्ये झेंजी पार्टी जी आहे
ती दिसेल असं अपेक्षित होतं. खूप मोठा प्रतिसाद मिळेल आणि देशात काहीतरी क्रांती होईल अशी देशातल्या अनेक मोठमोठ्या व्यक्तींना सुद्धा अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तिथं असं घडलं काहीच नाही. जो काही क्रांती करून उठणारा तरुण आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तो उठणारा तरुण आहे, तो तिथं आलेलाच नाही. तर अधूनमधून कधीतरी कर्तव्य पथावरती किंवा जंतर मंतरला किंवा अशा ठिकाणी येऊन आंदोलन करणारे तेच ते लोक ह्या सुद्धा आंदोलनात दिसले. काय करा? जेन झी या शब्दाचा अर्थ काय घेता? म्हणजे खरं तर जी देशातल्या अशा तरुणांसाठीची, आपण त्यात येत नाहीत, दोघंही येत नाहीत, हो. अशा तरुणांची ती वर्गवारी आहे की ज्यात तो तरुण वेगळी आशा या देशाकडून समाजाकडून ठेवून आहे. जेन झी म्हणजे बायासारखे कपडे घालून फिरणारा माणूस नाही. जेन झीची कन्सेप्ट तुम्ही जरा प्लीज अशी करू नका. म्हणजे मलाही बाकी सगळं उदारमतवाद वगैरे सगळं मला मान्य आहे, पण तो अर्धनारीच्या अवस्थेत दिसतो. थोडे नर थोडे मादा और बाकी आधा आधा अशी जर स्थिती असेल ना, तर तसा जेन झी नाही आहे. म्हणजे या जेन झीला पुरुष असून बायांचे कपडे घालायचे आणि बाया असून पुरुषांचे कपडे घालून उगाच टाळ्या वाजवत फिरायचं हे आवडत नाही. ती त्याचा स्वभाव नाही आहे. तुमच्यातल्या काय विकृतीला म्हणायचं का दुर्गुणांना म्हणायचं का तुमच्यातल्या इच्छांना म्हणायचं, प्रत्येकाने ठरवावं. त्याला तुम्ही ती जेन झीची भावना आहे म्हणून नका मांडू. जेन झी म्हणजे त्याच्यात दिसणारे सगळे म्हातारे कोतारे याला तुम्ही जेन झी म्हणणार आहात का? स्वतः या पक्षाचा संस्थापक जेन झी या कॅटेगरीत येतो का? नाही येत. म्हणजे तुम्ही याआधीही एका पक्षाचे सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून काम करताना बाकी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले आहेत आणि मग तुम्ही अमेरिकेला गेलात त्या पक्षाचं राजकीय काम करून, मग तुम्ही परत येताय. मग परत येताना ही सगळी व्यवस्थाच फालतू म्हणताना तुम्ही पूर्वी काम करत असलेल्या व्यवस्थेलाही फालतू म्हणत आहात का? हे जरा क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे ती होती का हे त्यांनी क्लिअर केलं पाहिजे. जेन झीच्या नावाखाली फक्त जेन झी शब्द वापरायचा. तिकडून केजरीवालांनी आवाहन करायचं जेन झीनी पेटलं पाहिजे, राहुल गांधींनी आवाहन करायचं जेन झीनी पेटलं पाहिजे, अजून कोणीतरी आवाहन करायचं जेन झीनी पेटलं पाहिजे. आणि या जेन झीला पेटवता पेटवता तुम्ही वेगळंच काहीतरी पेटवण्याचा प्रयत्न करता आहात हे लक्षात येतं. तेव्हा जेन झी यात उतरत नाही. तेव्हा उतरत नाही. तो त्याला कळतं, काही झालं तरी त्याला समजतं. आणि समग्र जेन झी म्हणजे 20-22 वयोगटातला सगळा हा तरुण हा एकच विचारधारा बदलणे या शब्दाचा अर्थ पेटविणे, उद्ध्वस्त करणे असा होत नाही. चेंज या शब्दाचा अर्थ डिस्ट्रॉयशन असा होत नाही, विनाश असा होत नाही. बदल होतो आणि तो बदल आहे ती स्थिती कायम ठेवून असतं. म्हणजे मला हा सोफा बदलायचा आहे तर मी सोफा दुसरा काढेल, लाकडी आणेन, फोमचा ठेवणार नाही, लाकडी आणेन. माझा स्टुडिओच पेटवणार नाही मी. मला बदल करायचा आहे. बदल साधनांच्या मधला असतो, बदल व्यवस्थेच्या मधला असतो आणि जेन झीला त्या व्यवस्थेच्या मधला बदल हवाय. ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा विचार नाही आहे. तुम्ही जेव्हा त्या तुकडे होंगेवाल्या तुकडे तुकडे गँग सोबत दिसता, ती डफडेवाली गँग दिसते SFI लिहून. एक साधं लॉजिक सांगतो आता. ज्या कम्युनिझमला जगानं नाकारलं, जगाने नाकारलं ज्या कम्युनिझमला, आता मला वाटतं चीन एक देश सोडला तर बाकी ठिकाणी आता फारसं कुठे कम्युनिझम अस्तित्वात नाही आहे. आपल्या देशातल्या सगळ्या कम्युनिस्टांच्या राजवटी संपल्या. बंगाल, त्रिपुरा, केरळ या सगळ्या राजवटी संपल्या. मग तुम्ही त्या डफड्यावर पुन्हा तेच कम्युनिझम घेऊन येणार असाल यश मिळणारच नाही. तर मिळणार नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला एक वाक्य खाजगी बोलताना सांगितलं ते वाक्य परत सांगतो. राग व्यक्तीवर असू शकतो. तुमचं मोदीशी पटत नाही हे असू शकतं, तुमचं शहाशी पटत नाही हे मान्य आहे. तुमचा राग संघटनेवर असू शकतो, तुमचं संघाशी पटत नाही हे मान्य. राजकीय पक्षावरती राग असू शकतो, भाजपशी पटत नाही हे मान्य. पण तुम्ही व्यक्तीशी संघटनेशी पटत नाही म्हणून संस्था आणि देश उद्ध्वस्त करू पाहाल तर याला जेन झी सपोर्ट करत नाही. म्हणून तुम्हाला तिथे जेन झी फारसा ऍक्टिव्ह दिसला नाही आणि जो आला होता तो आपलं मतपरिवर्तन करून जाहीरपणे बोलून जाताना दिसला. मुळात या आंदोलनाची या सगळ्या पक्षाची भूमिका स्टार्टच चुकलाय असं मला वाटतं. म्हणजे भूमिकाही चूक आहे आणि सुरुवातही चुकली आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये काहीतरी मजा बघायला म्हणून एकत्र आलेली लोक, काहीतरी वेगळं घडतंय हो, तिथं बरेचसे म्हणून लोक म्हणत म्हणून सुद्धा होते म्हणून की बघायला आम्ही आलेले लोक. आरक्षणापोटी आलोय. हो. आता अगदी अगदी थोडं सोपं उदाहरण सांगतो, माझ्यावरून सांगतो, बाकीच्याचं बोलू नये. मला 10 लाख सबस्क्रायबर आहेत, ओके पण दिवसाची व्ह्यू 3 लाख आहेत सगळ्या चॅनलचे म्हणून. ओके मग 7 लाख कुठे गेले माझे? बरोबर आहे. 7 लाख हे माझे सबस्क्रायबर मी काय बोलतोय ते बघायसाठी झालेले आहेत. होय. आणि ज्या वेळेला त्यांना वाटणारं आवडेल, त्यांना आवडणारं मी बोलेल, तेव्हा ते बघतील. बरोबर. 3च लाख असे व्ह्यूवर्स आहेत जे मला रेग्युलर बघत राहतात. म्हणून काही मिलियन्स भाजपपेक्षा जास्त झाले, काँग्रेसपेक्षा जास्त झाले, आपपेक्षा जास्त झाले, तसं नसतं ते. म्हणजे फॉलोअर्स म्हणजे मतदार नाही आहे. राईट. फॉलोअर्स म्हणजे सोशल मीडियावरचा फॉलोअर्स म्हणजे तुमच्या विचाराचा पाठीराखा नाही आहे. जेनजी बघायला करते, अरे देख लो ये क्या बोल रहा है. बरोबर. आणि देख लो ये क्या बोल रहा है तुम्ही एवढा आकडा फुगून मीडियावाले सांगत असाल, म्हणजे दीपके आणि त्यांची पार्टी ही त्यांनी मोठी केलेली नाही आहे, या देशातल्या मीडियाने मोठी केलेली आहे. अब कुछ तो होगा, अब कुछ तो होगा, अब कुछ तो होगा, कुछ हुआ ही नाही, झालंच नाही काय. अशी ती स्थिती आली. त्यामुळे जेनजीचा नाव वापरत जेनजी करणार आहे, जेनजी करणार आहे असं करून जे केलंय ते सगळं फोल ठरलेलं आहे. आता दुसरा एक प्रश्न म्हणजे या कॉक्रोच जनता पार्टीचा जो सध्या नेता आहे, प्रमुख नेता अभिजित देपकेबद्दल. अभिजित देपके तुम्हाला विचारशील वाटतो का, अभ्यासू वाटतो का, किंवा परिवर्तन करण्याची जी क्षमता लागते त्या क्षमतेचा वाटतो का? या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? अभिजित दिपके मराठवाड्यातला आहे, संभाजीनगरचा राहणारा आहे, वाळूजला महानगरामध्ये, वाळूज महानगरात त्याचं घर आहे. आई वडील दोघांचं बोलणं आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकतो, तेव्हा त्याचे आई वडील ज्या पद्धतीनं बोलतात की आम्हाला ज्याकडून ह्या अपेक्षात नव्हत्या, त्यांनी काहीतरी वेगळं काम करावं, राजकारण सोडून द्यावं, या एका मध्यमवर्गीय आई वडिलांच्या अपेक्षा आहेत. हा माणूस आपल्या अर्ली डेजमध्ये तर तारुण्याच्या काळामध्ये आम आदमी पक्षाचं काम करायला लागतो. तो बंद करतो का थांबवतो माहीत नाही, पक्ष सोडलाय की नाही ते कळत नाही, आणि तो पुन्हा परत अमेरिकेत निघून जातो आणि अमेरिकेत बसून या देशातल्या बदलाच्या संकल्पना बघतो. आपल्याविषयी, आपल्या पक्षाविषयी कोण काय बोललंय याचा अभ्याससुद्धा करत नाही, कधीच करत नाही. अगदी मराठवाड्यातला आहे म्हणून 2-3 उदाहरणं देऊन ठेवतो. एक रविराज साबळे नावाचं व्यक्तिमत्व आहे जे या अशाच चमको आंदोलनांच्या मध्ये असतं, आणि दुसरं एक मंगेश साबळे नावाचं व्यक्तिमत्व आहे जे सातत्यानं आंदोलनामध्ये मग्न असतं. मंगेश साबळेचं आंदोलन हे गाव, परिसर, या त्यातल्या मागण्या आणि त्याला पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध अनोखं आंदोलन करून आपली भूमिका मांडणे. मंगेश साबळेच्या आंदोलनाला यश मिळतं बरं का, म्हणजे निधी मिळतो, कामं होतात, लाच न देता होतात. मंगेश साबळे बदनाम होतो हा भाग वेगळा आहे, ते होतं. मंगेश साबळेच्या तालुक्यातल्या एका पंचक्रोशी इतकं गांभीर्य मंगेश साबळेकडे जेवढं आहे ना, तेवढं गांभीर्य सुद्धा या पोराकडे नाही असं मला वाटतं. देपकेकडे मंगेश साबळे इतकं सुद्धा गांभीर्य नाही. रविराज साबळे इतकं सुद्धा गांभीर्य नाहीये. रविराज साबळे गंभीर असल्याचं दाखवतो तरी हे पण दाखवणं पण जमत नाहीये. म्हणजे जो माणूस मीडिया समोर येताना हो आम्ही करणार आहोत ना आम्ही असं म्हणतो. वाईट गोष्ट कायची वाटते माहिती आहे का मला, की दिल्लीत पत्रकारांना अडवून गोदी मीडिया हाय हाय अशा घोषणा दिल्या गेल्या. चला एखाद दुसऱ्या पत्रकाराला तुम्ही केलं, तुमच्या विरोधात त्याला केलं ते समजू शकतो मी. अरे ती मुंबई तकची रिपोर्टर अनुजा तिच्या भोवती गोळा होऊन गोदी मीडिया हाय हाय ती तुमच्यासाठी बोलतेय, तुमच्यासाठी आली आहे. म्हणजे मला अनुजाचं वाईट वाटलं, खरं सांगू का, म्हणजे मला बाकीच्याच नाही, अनुजाचं वाईट वाटलं की ती कोणत्या मूर्खांसाठी बोलायला गेली आहे. कळलं पाहिजे ना की आपण त्यांची बाजू घेतोय, तेच आपल्याला आपलं समजत नाही आहेत. म्हणजे आमची मर्जी तुमच्यावर आणि तुमची मर्जी लोकांवर असा प्रकार आहे तो. म्हणजे थोडक्यात तिथं जमली लोक भानावर नव्हते काही, नेताच भानावर नव्हता ना. शिक्षण मंत्री कोण आहे माहित नाही, नीटचे पेपर किती वेळेला लीक झालेत माहित नाही, कोणकोणते पेपर लीक झालेत माहित नाही. एकच आहे, इस्तीफा दो इस्तीफा दो इस्तीफा दो. तो एक पिक्चर होता ना ताजमहल विकल्याचा, त्यात ते हाय हाय तानाशाही नहीं चलेगी, हमारी मांगे पूरी करो, तानाशाही नहीं चलेगी, हम ये सहन नहीं करेंगे. हे एवढं ते तेवढंच ते बोलत राहायचं, आणि ते सुद्धा इतक्या कमी लोकात. तर गांभीर्य कुठं असतं माहिती आहे? तुम्ही एक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा, या देशामध्ये चिकार आंदोलनं झाली, खूप झाली.
महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाची मूक मोर्चा इतके निघाले, मला एक शहर दाखवा ज्या मूक मोर्चाच्या नंतर त्या शहरामध्ये घाण पसरली आहे. नाही पसरली. राईट. कुठेच घाण नाही पसरली. सरकारच्या विरोधातला असंतोष, राग, म्हणजे कचरा पडलाय, घाण पडली आहे, असं घडलं नाही घडलं. हो. ज्या मनोज जरांगेंचा मी भूमिकातून विरोध करत आलोय, त्या मनोज जरांगेंच्या महासभाच्या नंतर सुद्धा कुठे गोंधळ झालाय, घाण पसरली आहे, लोकांनी काय केलंय. मुंबईतल्या पिवळ्या रांगोळ्याचा म्हणजे एक प्रसंग वगळता बाकी ठिकाणी कुठे काही असं तुम्हाला घाण दिसत नाही. या आंदोलनामध्ये म्हणजे आपण बोलत असताना ते तुमची नजरेसमोर आणा ती विषय की जेवणाच्या प्लेट्स सारख्या पद्धतीचे दिले गेलेत. शेकडो नाही, हजारो, 1000-2000 एक फूड पॅक दिले गेले आहे. अर्ध खाऊन न खाता रस्त्यावर तसंच टाकलं गेलं. आहे तुम्हाला गांभीर्य? पाण्याच्या बाटल्या, वेफर्सचे रॅपर, ज्यूसचे प्रकार रस्त्यावरच फेकून दिले गेले. डोंगर झाला त्याचा. 2-1000 लोकांचा कचरा सोपा असतो, तो कचरा तिथे रस्त्यावर पडलेला होता. झेंजी ही भान हरवलेली झेंजी नाही आहे. अहो, आताची पोरं आपल्या बापाला गाडीत बसल्यावर सांगतात, बाबा प्लास्टिक बाहेर फेकू नका, गाडीत ठेवा, आणि ते कुठल्या तरी डस्टबिनमध्ये नेऊन टाकतात. ही आताची पोरं, ही झेंजी आहे. तुमचा कचरा बाहेर टाकणारे नाही आहे. हे खरी बदलाची अपेक्षा ठेवणारी लोक आहेत. कॅनमध्ये ज्यूस घेऊन तुमचा नेता ह्याच्यात बसतोय, सावलीत बसतोय, आणि लोक उन्हात तापलेत. 6 पर्यंत आंदोलनाची परवानगी आहे, 4:45लाच तुमचा नेता गरमीत त्रास होऊन गाडीत बसून निघून जायचं म्हणतोय. हे गांभीर्य आहे? याला गांभीर्य म्हणत नाहीत. मी साबळे यासाठी म्हणालो होतो तुम्हाला, त्याने आपली गाडी जाळून टाकली. हो, तो उन्हात भिकाऱ्याचा पोशाख घालून अंगावर घाण चढून आंदोलन करतो, त्याला गांभीर्य आहे. याला नाही आहे. हा पपेट आहे. छान नटवून सजवून एक इमेज देऊन आणलेला की ज्याला या देशात अनार्की माजवायची, अराजकता माजवायची, याच्या पलीकडे काही नाही. याला फारसं भवितव्य असं मला वाटत नाही. मला कल्पना आहे हा व्हिडिओ जेव्हा फेसबुकवर लोक बघतील ना, तेव्हा अक्षरशः पेटून उठतील, चिडतील, मला पुन्हा माझ्या भटा बामना अशा करून शिव्या घालतील. ओके, पण ह्याचा विचार तरी करा की ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे का. एवढं केलं तरी बस आहे. तुम्ही म्हणताय की अभिजित दिपकेला फारसं भवितव्य नाहीये, आणि दुसरा शब्द वापरला की अराजक. देवेंद्र फडणवीसांनी जो शब्द वापरला तोच तुम्ही शब्द वापरताय. मग तुम्ही हिंदुत्ववादी विचारधारेचे समर्थक आहात म्हणून तुम्ही कॉक्रोच वगैरे ह्या सगळ्यांना विरोध करताय का? हिंदुत्व बाजूला ठेवू, जी, माझं जगाला दिसत असलेलं भाजप प्रेम बाजूला ठेवू. राईट, ठीक आहे. फडणवीस अराजक म्हणाले, आणि याने विचारलं की बाबासाहेबांचा फोटो घेऊन जाणं म्हणजे अराजकता असतं का? नाही. ओके, बाबासाहेबांचा फोटो घेऊन जाणं अराजकता कधीच नसते, कधीच नसते. अराजकता कशाला म्हणतात ते सांगतो. 29 मे अभिजित दिपकेनी मी भारतात येतोय असं सांगायच्या आधीचा दिवस एक टर्किश वृत्तवाहिनी आहे, TRK नावाची. ओके. टर्किश म्हणजे तुर्कस्थानातल्या कुठल्या तरी माणसानी चालवलेली नाही, गव्हर्नमेंटची, तुर्की सरकारनं चालवलेली ती वृत्तवाहिनी आहे. बर. चॅनल, TV चॅनल, ऑफिशियल, दूरदर्शन सारखं ऑफिशियल तुर्की सरकारचं चॅनल आहे. शक्य असेल तर तुम्हाला मी ते दाखवतो सुद्धा. 29 मेला हा माणूस त्या वृत्तवाहिनीला मुलाखत देतो आणि सांगतो की भारतात मला गेल्यावर अटक करणार आहेत. बघा, भारतात मला गेल्यावर अटक करणार आहेत, परवानगी देणार नाही आहेत, मग आम्ही गोंधळ घालणार आहोत. अच्छा, तुर्की कसं शक्य आहे? तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता? कोण आहे हा तुर्की देश? नाही. ज्या देशातल्या भारत पाकिस्तान संघर्षाच्या काळामध्ये ज्या देशातल्या विमानतळावरच्या व्यवस्था सस्पेंड केल्या गेल्या होत्या, सेवा सस्पेंड केल्या गेल्या होत्या, ज्या देशांनी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे, जो भाजपच्या विरोधात गेलेला, भारताच्या विरोधात गेलेला आहे, त्या देशाला तुम्ही त्या देशाच्या अधिकृत वाहिनीला इंटरव्ह्यू देऊन म्हणताय मला अटक होण्याची शक्यता आहे. कोणाची हातमिळवणी करताय?
तुमच्यासाठी भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारा JNU वाला तो माणूस आदर्श असतो. तो चूक नाही असं तुम्ही म्हणता. कोणत्या गोष्टी करतात तुम्हाला? यांच्या सगळ्या समर्थकांनी भाजप विरोध सोडा, भारत विरोध करायला सुरुवात केली. ही अराजकता नाही तर काय? या सगळ्या तरुण पिढीने पेटून उठलं पाहिजे, देश पेटवला पाहिजे. ही भावना व्यक्त करणं अराजकता नाही तर काय? देश भाजपचा नाही आहे, देश आमचा आहे, तुमचा आहे, आमचा आहे, आपला आहे. याला पेटवून काय मिळणार आहे? बरोबर. हटवायचं असेल तर हटवा ना, पेटवताय कशाला? पेटवण्यातला आणि हटवण्यातला फरक न समजण्यात की दुधखोळे नाही आहे जेनजी. कोणीच माणूस दुधखोळा नाही आहे. मग तुम्ही तुर्कीला दिलेली मुलाखत, तुमचे विदेशाशी असलेले संबंध आणि तुम्ही या सगळ्या कटकारस्थानांना अमेरिकेतून करणं, हे देशविरोधी, याला उघड करणं म्हणजे हिंदुत्ववाद आहे का? अच्छा. आणि जर ह्याला हिंदुत्ववाद म्हणणार असाल तर हो, आम्ही आहोत हिंदुत्ववादी. ओके. काय फरक पडत नाही. तुम्ही देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करता, या देशाचं नुकसान करणाऱ्या लोकांशी हातमिळवणी करता, मग तुम्हाला अराजक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? त्याशिवाय दुसरी कुठली स्थिती नाही आहे. दिपके सारख्या अमेरिकेत राहायला गेलेल्या माणसाला एवढं तरी कळायला हवं होतं. देशासोबत असणं काय, देशाच्या विरोधात असणं काय. आता दुसरा प्रश्न, ज्यावेळेला कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाली, तो भारतात येणार, आंदोलन करणार, हे सगळं सांगितलं, त्यावेळेला भारतातल्या काही मोठमोठ्या लोकांनी फार प्रचंड अपेक्षा बाळगून याला समर्थन दिलं होतं. म्हणजे प्रकाश राज सारखा अभिनेता असू द्या, किंवा सोनम वांगचुक सारखा मोठा चांगला विद्वान सामाजिक कार्यकर्ता असू द्या, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि त्याच्यात सहभागी सुद्धा झाले. तर सोनम वांगचुकची स्वतःचीच उंची इतकी होती की त्यांनी केलेली आंदोलनाने देश प्रभावित झाला, लडाखमधले अनेक प्रश्न सुटले. ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा कुठल्या तरी वेगळ्याच अनामिक अपेक्षेपोटी याच्यात सामील होणं किंवा समर्थन देणं, कसं वाटतं तुम्हाला? सोनम वांगचुक सकट सगळेच लोक. प्रकाश राज आणि किरण माने दोन्ही सेम कॅटेगरीची माणसं आहेत. म्हणजे तो हिंदीतला किरण माने आणि हा मराठीतला प्रकाश राज आहे, एवढाच फरक आहे. काहीतरी भडक बोलून व्यवस्था पेटविणे आणि पुन्हा तोच एक वाक्य, व्यक्तींचा राग व्यवस्थेवर काढणे. तुम्हाला किरण मानेला इथे फडणवीसांवर राग असू शकतो, काही ब्राह्मणांवर राग असू शकतो, तिकडे प्रकाश राजला मोदीवर राग असू शकतो. व्यक्तींचा राग आहे, ते व्यवस्थेवर काढतात. त्यामुळे प्रकाश राजनं समर्थन दिलं काय नाही दिलं काय घंटा फरक पडत नाही त्या समाधानात. मला वाईट वाटतं सोनम वांगचुकचं. सोनम वांगचुकनी या देशातल्या तरुणांना साथ घातली असती तर याच्या 4 पट आला असता. अभिजित दीपकच्या 4 पट लोक सोनम वांगचुकच्या पाठीशी आले असते. मी ते लडाखमध्ये बसले जाऊन नुसते उपोषणला, तर एवढी लोक त्यांना भेट देऊन जातात, जेवढी इथे सहभागी झाली होती थोडी भेट देऊन जातात. आपल्या या सगळ्या चांगुलपणाचा उपयोग या अशा भंपक कारवायांसाठी करू देणं त्यांचं दुर्दैव आहे. दलित राजकारण्यांच्या मध्ये, म्हणजे रिपब्लिकन राजकारण्यांच्या मध्ये, आंबेडकरवादी राजकारण्यांच्या मध्ये मला एक नाव नेहमी आश्वासक वाटल्या. म्हणजे मी काही विषयावर वैचारिक मतभेद प्रकटही केलेत. एक नाव मला आश्वासक वाटलं, ज्याला एक बेस आहे, दिशा आहे, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांनी दिपकेला पहिल्यांदा कॉल करून समर्थन दिलं आणि नंतर ज्या भावना व्यक्त केल्यात त्या नीट समजून बघा, नकार दिला, नीट समजून घ्या. आंबेडकर हातात घेऊन येणारा दिपके, त्याला बाळासाहेब नाकारतात. बाळासाहेबांच्याकडे जे दृष्टी आहे ना, ती या लोकांच्याकडे नव्हती. का नाही गेले मग? का केजरीवालांना जावं वाटलं नाही तिथे? उघड झालं असतं म्हणून टाळलं. या देशातल्या प्रसिद्ध लोकांना हेच कळत नाहीये की आपण कोणाच्या मागे जाऊन देशाचं भलं होणार आहे. नका जाऊ मोदींच्या मागे, काय गरज नाही मोदींच्या मागे तुम्ही जाण्याची. म्हणजे मोदी पुढेच जाणार असेल तर तुम्ही मागे नाही गेल्यानं काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. पण किमान तो फालतू आहे म्हणून या फालतूंच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे? अरे तुम्ही कुणाला तरी अशा माणसांच्या मागे उभं राहा ज्यांच्या मागे काहीतरी, त्यांना काहीतरी अधिष्ठान आहे, वैचारिक अधिष्ठान आहे, कार्याचं अधिष्ठान आहे. अशा माणसांच्या मागे तुम्ही उभं राहा. तिथे नाही जमत आणि फेल्ड होणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहून तुम्ही काय साध्य करताय?
त्यामुळे या लोकांना कळलं नाही म्हणावं एवढंच बस, बाकी काय नाही. कळेल त्या दिवशी हेही बाजूला सरकतील. तर हे होते सुशील कुलकर्णी. अत्यंत स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की अभिजित दिपके या व्यक्ती आणि कॉक्रोच जनता पार्टीला देशात कुठलंही भवितव्य नाही. अभिजित दिपके हा नुसताच फुसका बार नाही, तर हा बारूद नसलेलाच बॉम्ब आहे, अशा स्वरूपाची टीका त्यांनी केलेली आहे आणि सविस्तर विवेचन सुद्धा केलेलं आहे. धन्यवाद.